नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण घेणार आहे ठाणे शहर चालकचा पेपर जो आज झाला. मग आता याच्यातलं काय घेणार आहे? गणित बुद्धिमत्ता पुरं पहा. पहिला क्वेश्चन काय सांगतो, खालीलपैकी मूळ संख्या ओळखा. काय सांगतो तुम्हाला? खालीलपैकी मूळ संख्या ओळखा. पहिलं ऑप्शन दिलं 87, दुसरे 89, तिसरे 91 आणि चौथं किती दिलं? 93. मग मूळ संख्या जर कधी विचारलं तुम्हाला काय माहिती पाहिजे रे? 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या. मग पहिले 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि किती झाले? 97. एकूण मूळ संख्या किती झाली? बरोबर 25. मग 1 ते 25, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 25. आणि 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची एकूण बेरीज किती आहे? 1065. 1000 किती येते? 65. मग तुम्हाला विचारलं मूळ संख्या. मग आता पहा 87 दिसतं का रे ऑप्शन मध्ये? नाही. मग 89, मग 89 आहे. मग आपला ऑप्शन क्रमांक कोणता आला? 2 म्हणजे 89. मग आता मूळ संख्या, आता प्रत्येक क्वेश्चन कोणते एक्झाम जाऊ दे बरोबर मूळ संख्या क्वेश्चन विचारतात. मग तुम्हाला एक सोपा क्वेश्चन आहे. मग तुम्हाला मेन म्हणजे मूळ संख्या पाठ पाहिजे. कधी कधी काय होईल तुम्हाला विचारेल 20 ते 40 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज किती? मग 20 ते 40 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे विरून चालू होईल 20 ते 40 दरम्यान. 40 दरम्यान कुठपर्यंत? इथपर्यंत. म्हणजे 23, 29, 31, 37 इथपर्यंत. म्हणजे 20 ते 40 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज. मग या संख्येची बेरीज. मग त्याच्याकरता तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या एकदम अॅक्युरेट पाठ पाहिजे. ओके. मग याच्यातलं क्वेश्चन काय आला? खालीपैकी मूळ संख्या ओळखा. कोणती आहे? 89. 87 नाही, 91 नाही आणि 93 नाही. आता पुढचा क्वेश्चन पहा. पुढचा क्वेश्चन काय? वर्गमुळामध्ये 0.49. नंबर 2चा क्वेश्चन काय? वर्गमुळामध्ये 0.49. आता एक ध्यानात घ्या पोरं. आता वर्ग संख्या वर्गमुळात आहे आणि तिला वर्गमुळाच्या बाहेर काढायची आणि ती पॉईंट मध्ये आहे. कशामध्ये आहे? पॉईंट मध्ये आहे. बरोबर आहे. आता ही वर्गमुळात किती आहे? 0.49 आणि तुम्हाला तिला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं आहे. मग जर एकही संख्या पॉईंट मध्ये तिला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं तर त्या पॉईंटची संख्या म्हणजे घराची संख्या कशी होती? निम्मी होती. आणि जर एका संख्येच्या पॉईंटच्या संख्येचा वर्ग करायचा आहे, काय करायचं आहे? वर्ग. आणि ती पॉईंटची संख्या कशी वाढती? दुपटीना. किती कशी वाढते? दुपटीना. मग आता तुम्हाला तर एक माहिती आहे 49 कायचा वर्ग आहे? 49 कायचा वर्ग आहे बरोबर? 7चा आहे. काय 7चा. तुम्हाला सांगितलं मग एखादी पॉईंटची संख्या तिला वर्गमुळाच्या बाहेर काढायचंय तर मी घराची संख्या कशी होती? निम्मी होती. निम्मी होती म्हणजे कशी होती? अर्धी होती. मग किती घर सोडून पॉईंट होते? 2 घर. मग इकडं किती घर सोडून पॉईंट आहे? 1. म्हणजे कशी झाली? बरोबर घराची संख्या कशी झाली? निम्मी. ओके. आता तिसरा प्रश्न पहा. भाग सोपा एकदम. 4 छेद किती आहे? 1000. 4 छेद किती आहे? 1000. मग आता तुम्हाला विचारलं याला पॉईंट मध्ये करा म्हणलं. ते काय म्हणतं? ते पॉईंट मध्ये करा. किती घर सोडून पॉईंट? 1, 2, 3. मग तुम्ही काय करा? ही तिन्ही घर काढून टाकशा. तिन्ही घर काढून टाकले तर किती घर सोडून पॉईंट येणार? 3 घर. पहिलं घर कोणतं? 4. दुसरं घर, तिसरं घर पॉईंट कोणता? 0. ओके. मग 0.004 असं कोणत्या ऑप्शन मध्ये भेटतं? ऑप्शन क्रमांक 3. चौथा प्रश्न पहा. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा. मग आता अपूर्णांक क्वेश्चन करू. कसं आहे? आणि कोणती बी एक्झाम राहू द्या अपूर्णांक एक्झाम्पल एक क्वेश्चन देते म्हणजे देते. मग साधे साधे बेसिक रूल तुम्हाला एवढं माहित पाहिजे. आता 102, 103, 104, 105. मग आता वळची संख्या काय म्हणते? याला काय म्हणते बरोबर? अंश. याला काय म्हणते? अंश. आणि याला काय म्हणते? छेद म्हणते. काय म्हणते? छेद. ओके. मग अपूर्णांकच नियम. मग तुम्हाला एक गोष्ट निदर्शन झाली का बाबा या सगळ्याचे अंश कसे आहेत? सारखे 1, 1, 1. मग जर अपूर्णांक मध्ये सगळ्याचे अंश सारखे कसे? अंश सारखे. बरोबर आहे. मग याचा सगळ्याचा अंश कसा आहे? सारखा आहे. आणि ज्या सगळ्याचे अंश सारखे मग ज्या अंशाचा ज्या अपूर्णांकाचा अंश सारखे असल्यावर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान ती संख्या सगळ्यात मोठी. आणि अंश सारखे असल्यावर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा ती अपूर्णांक सर्वात कसा होईल? लहान. कसा आहे मित्रांनो? लहान. मग तुम्हाला काय विचारलं? मोठा अपूर्णांक. मग मोठा अपूर्णांक कोणता आहे? 1/2. ऑप्शन क्रमांक पहिला कोणतं? 1/2. तिसरा क्वेश्चन पहा. 4 मिनिटाचे 12 सेकंदाचे गुणोत्तर किती? मग आता 1 मिनिट आहे हा काय सेकंदात आहे. तुम्हाला काय विचारलं? गुणोत्तर. गुणोत्तर तुम्हाला काय करायला पडेल? पहिले एकच सारखं पडेल. एक तर मिनिटाची सेकंदात करा किंवा सेकंदाची मिनिटात करा. मग आपल्याला मोठी संख्या मोठ्याच छोट्यात करणं सोपं होईल. मग तुम्हाला एवढं माहिती आहे पोरं 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होत्या? 60 सेकंद होत्या. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होत्या? 60 सेकंद. तुम्हाला किती मिनिटं दिले रे? 4. 4 मिनिट म्हणजे किती? 6 चोक 24 आणि हा 0 म्हणजे 4 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले?
240 सेकंद, 4 मिनिट म्हणजे 240. आणि गुणोत्तरात तुम्हाला अजून पुढे किती दिले 12 दिले, किती दिले 12. मग गुणोत्तर करणं म्हणजे जोपर्यंत भाग द्यायचा बरोबर, जोपर्यंत सगळ्यात छोटं रूप येत नाही. मग 12 एक 12 आणि 12 दोन 24 आणि हा 0. आता 1 आहे आणि हे 20 आहे. आता अशी कॉमन संख्या 1 सोडून जाईल नाही याला भाग देईल. मग आता हे 20च एक गुणोत्तर निघलं. मग 20च एक पुढे पोराव ऑप्शन क्रमांक 4. कधी कधी गडबडी काय होतं पेपर सापडायचे सारे 20च एक आहे, कधी कधी गावलं हे बी तसंच आहे. मग पहिला झटके त्याला क्लिक करतो. पण नाही, व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित क्लिक करा. येत असून सुद्धा आपला मार्क जातो. याला लिपस्टिक मध्ये क्वेश्चन क्रमांक 6 पहा. आता 3 भावाच्या वयाची सरासरी किती येईल पोराव 24. आणि त्यांच्या वयाची गुणोत्तर किती दिले 2 3 7. आणि त्यापैकी सर्वात लहान भावाचे वय किती. आता 3 भाऊ आहे. ह्यो पहिला भाऊ, हा दुसरा भाऊ आणि हा तिसरा भाऊ. मग पहिल्याचं आहे 2, तिसऱ्याचं 3 आणि दुसऱ्याचं 3 आणि तिसऱ्याचं किती पोराव 7. ज्याचे गुणोत्तर सगळ्यात लहान आहे तो लहान भाऊ, ज्याचे गुणोत्तर सगळ्यात मोठे ते मोठा भाऊ आणि ज्याचे गुणोत्तर मध्ये तो मधला भाऊ. मग तिघाच्या वयाची सरासरी किती दिली 54. एकूण किती जण आहे पोराव 3 आहे. किती आहे 3. आणि तिघाच्या वयाची सरासरी किती आहे 24. मग एकूण त्यांच्या वयाची बेरीज किती झाली 24 किती झाले पोराव 72. 24 किती झाले 72. एकूण बेरीज किती झाले 72. आणि त्यांच्या तिघाच्या वयाचे गुणोत्तर दिले 7 आणि 3 10 आणि 10 आणि 2 किती झाले, यांची बेरीज एकूण किती झाली 12. आणि एकूण वयाची बेरीज किती 72. एकूण वयाची बेरीज होती 72 आणि एकूण गुणोत्तराची बेरीज किती तुमची 12. 12 पंचे 60, 12 सकम 72. म्हणजे एका संख्येचं किती आलं तुमच्या 6. एका संख्येचं गुणोत्तर किती आलं 6. मग तुम्हाला कोणतं विचारलेलं आहे सर्वात लहान भाऊ, तुम्हाला सांगितलं ज्याचं गुणोत्तर सगळ्यात लहान आहे ते सगळ्यात लहान आहे. मग 2 मग 6 1 6 6 2 12. मग सगळ्यात लहान भावाचे वय कोणतं भरवलं पोराव 12. सगळ्यात लहान भावाचं वय कोणतं भरवलं 12. आणि तुम्हाला म्हणलं सगळ्यात मोठा भाऊ, मग 7 सकम 42. सगळ्यात मोठ्या भावाचं वय किती 42. आणि तुम्हाला म्हणलं मधला भाऊ कोणता आहे 3 sin 3 18. मधलेच किती मित्रांनो 18. ओके. आता 2400 15% किती. आता हे एकदम सोपं, याचा काही विशेष नाही. मग घ्या 2400 चाचीचे म्हणजे काय राहतं बरोबर गुणाकार. चाचीचे म्हणजे काय राहतं गुणाकार. आणि टक्के म्हणजे 15 टक्के. जर पंचसंख्येचे कुठे टक्के चिन्ह तर छतात किती लिहिशाल तुम्ही 100. हा शून्य काटला, हा शून्य काटला, हा शून्य काटला, हा शून्य काटला. आता 24 चा 15चा गुणाकार जर पाडी डायरेक्ट गुणाकार करायचा 15 चोक 60. हातचे किती आले बरोबर 6. 15 1 15 15 2 30 आणि 30 आणि 6 किती झाले 36. म्हणजे मग मला सांगा 2400 15% 360. ऑप्शन क्रमांक कोणता आलं 2. ऑप्शन क्रमांक कोणता आलं रे 2. आता विजयने काय केलं, प्रश्न आठवा काय सांगतो. विजयने 15,000 रुपये रक्कम 10,12 12 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. आता सरळ व्याज काढायचं तुम्हाला सगळ्यात सूत्र सोपं कोणतं माहितीये. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले किती 100. आता मुद्दल किती तुमची 15. मुद्दल किती पोराव 15 गुणिले तुम्हाला मुदत किती वर्ष दिली 5 वर्षाची आणि दर काय दिला तुम्हाला 12% आणि बटा किती आहे 100. हा शून्य काटला, हा काटला, हा काटला, हा काटला. आता या सगळ्याची बेरीज 12 पंचे 60 आणि गुणाकार तिकडे किती बाकी पोरा अजून 150. 15 12 15 75 15 सके 90. हा 01 आणि हा 01 9000. मग तुम्हाला 9000 कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतो ऑप्शन क्रमांक 2. मग त्याला सरळ व्याज किती भेटणार आहे 9000. आता 9वा क्वेश्चन काय सांगितला तुम्हाला, घड्याळाचे दोन्ही काठी एका सरळ रेषेत येतात म्हणजेच किती अंशाचा कोण तयार होतो. आता घड्याळ मग आपली आता ही गोल घड्याळ कोणती ही गोल घड्याळ. मग 1 2 3 4. आता एक झाले एकूण 12 घंटे. 12 घंटेची घड्याळ आहे बरोबर आहे. मग एका तासामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो 30 अंशाचा कोण तयार होतो. एका तासामध्ये हे बघा हे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि किती 12. मग तुम्हाला काय विचारलं सरळ घड्याळाची दोन्ही काठी सरळ रेषेत येतात म्हणजे किती म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा असे जर सरळ रेषेत जर कधी आले तर किती अंशाचा कोण तयार होईल. मग 30 1 30 30 2 60 30 30 90 बरोबर. 30 चोक 120 150 आणि हे किती होईल 180. म्हणजे घड्याळाची जर दोन्ही काटे एका सरळ रेषेत आले तर पोराव हा किती अंशाचा गोल तयार करीन 180 चा. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता तुमचं 4. ऑप्शन क्रमांक कोणता आलं 4. नेक्स्ट
मग वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडात काय म्हणतात? मग आता पहिलं ऑप्शन दिलं तुम्हाला त्रिज्या, दुसरं दिलं व्यास, तिसरं दिलं जीवा आणि चौथं दिलं कोणतं? परिघ. मग पहिले पहा, आता वर्तुळ, हे वर्तुळ झाला. ओके, वर्तुळ. मग वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडले. आता तुम्हाला त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, जीवा म्हणजे काय, परिघ म्हणजे काय नाही. आता पहिला ऑप्शन पहा त्रिज्या. मग त्रिज्या म्हणजे बदला पॉईंट सेंटर बिंदू, आणि इकडून जर तुम्ही अशी लाईन काढली, ओके, सेंटर, याला काय म्हणतात पोराव? त्रिज्या. याला काय म्हणतात? त्रिज्या. व्यास म्हणजे काय? जर सीधा पूर्ण लाईन आहे, ही सगळ्यात मोठी लाईन, हिला काय म्हणतात? पूर्ण व्यास. हिला काय म्हणतात? व्यास. आता हे ऑप्शन जीवा आहे. मग जीवा काय राहतं? तुम्ही हा एक बिंदू इकडे घेतला, हा एक बिंदू घेतला आणि डायरेक्ट जर जोडला, किंवा हा एक बिंदू इकडे घेतला, हा एक बिंदू इकडे घेतला, याला जोडला, याला काय म्हणतात? जीवा म्हणतात. काय म्हणतात? जीवा. आणि परिघ म्हणजे काय? हे पूर्ण परिघ, पूर्ण सर्कल म्हणजे काय? परिघ. मग तुम्हाला विचारलं काय इकडं? कोणते दोन बिंदू जोडणारे रेषाखंडात? मग पहा, कोणते दोन बिंदू? हा बिंदू जोडला, हा बिंदू जोडला. मग या कोणते दोन बिंदू जर जोडले त्या रेषाखंडात काय म्हणतात? पोराव जीवा. मग तुमचं ऑप्शन कोणतं काय? मग झालं 3. मग तुम्ही म्हणता मास्तर व्यास बी, पण नाही, व्यास सगळ्यात मोठा असतो. डोक्यात बसतंय का? ओके. क्वेश्चन नंबर 11. एका मैदानाची त्रिज्या 14 मीटर आहे.